नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मासवडी कशी बनवायची आणि त्याचा रस्सा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात. इथं आपण पाऊण वाटी तीळ घेतलेला आहे, ते हलकंसं आपण भाजून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपण खसखस टाकून ती सुद्धा आपण हलकीशी भाजून घेणार आहे. थोडेसे शेंगदाणे इथं आपण भाजून घेणार आहोत. इथं 1 वाटी खोबरं घेणार आहे, ते सुद्धा आपण लालसर असं भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो कट करून आपण थोडंसं तेल टाकून तो पण भाजून घेणार आहोत. थोडासा कांदा लालसर झाल्यावर तिथं आपण लसणाच्या 4-5 कुड्या आणि आलं टाकून घेणार आहोत. इथं आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं आणि लसूण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याचा आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. इथं मसाल्यासाठी भाजून ठेवलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्सरमध्ये आपण असं जाडसर असं बारीक करून घेणार आहे. त्यानंतर जे काही कांदा वगैरे भाजलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि त्याची पण आपण पेस्ट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते पण आपण मिक्स करून घेणार आहेत आणि अशी पेस्ट करून घेणार आहोत. इथं आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचा आपण तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर 1 चमचा जिरं टाकणार आहे. जिरं चांगलं तडतडले की आपण हिरवी मिरचीचं पेस्ट इथं आपण टाकणार आहे. ती चांगली भाजली की त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हळूहळू बेसन टाकणार आहे. बेसन टाकून ते चांगलं हलवून घेणार आहे आणि त्याला ज्या काही गाठी आहेत ते आपण काय करणार आहे, फोडून टाकणार आहे. सतत हलवल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. चांगलं असं बेसन शिजल्यानंतर त्याचे घट्टसर असं बॅटर तयार करून घेणार आहे. इथे एक कपडा घेणार आहे, त्या कपड्यावरती थोडंसं आपण पाणी लावणार आहे. त्याच्यावरती किसलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून जे काय तयार केलेलं बेसनचं बॅटर आहे ते आपण इथं गरम आहे तोपर्यंतच इथं असं पसरवून घेणार आहे आणि जो काही तयार केलेला मसाला आहे तो असा आपण पसरवून घेऊन त्याची मासवडी तयार करणार आहोत. मासवडी तयार झाल्यानंतर आपण ते चाकूने आपण त्याचे काप करून घेणार आहोत. हळूहळू त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपण असे ठेवून देणार आहे. त्यानंतर इथे राहिलेले जे मिश्रण आहे त्याच्या पण आपण मासवडी तयार करून घेणार आहोत. त्यासुद्धा इथं आपण कट करून घेणार आहे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर इथं आपण मासवडीचा रस्सा बघणार आहोत. मग त्याच्यासाठी आपण इथे एक कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून इथं भाजून घेणार आहे. थोडासा कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो पण भाजल्यानंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेलं काढणार आहे. त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे. इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे. 1 चमचा जिरं टाकून ते चांगलं तडतडले की त्याच्यामध्ये जे काय बारीक केलेली पेस्ट आहे ती पेस्ट टाकून इथं चांगली अशी मिक्स करून घेणार आहे आणि चांगली भाजून घेणार आहे. मिश्रण चांगलं भाजल्यानंतर जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं असं मिक्स करून भाजून घेणार आहे. पेस्ट चांगली भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडेसे हिंग आणि 1 चमचा गरम मसाला टाकून चांगलं असं मिक्स करणार आहे. आणि मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, गरम पाणी ओतणार आहे. गरम पाण्यामुळं भाजीची तुमच्या चव आहे तशीच राहील. थंड पाणी ओतल्यानंतर तुमची भाजी बेचव होईल. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना तयार आहे तुमचा मासवडी रस्सा. माझी ही मासवडी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.